जय शिवराय मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण तिकोना किल्ल्याची ओळख आणि इतिहास पाहिलेला आहे। आज भाग 2 मध्ये आपण प्रत्यक्ष ट्रेकचा थरारक अनुभव अनुभवणार आहोत। तसं बघायला गेलं तर तिकोना किल्ल्याचा ट्रेक साधारणपणे तिकोना पेठ म्हणजेच विटंदवाडी या गावापासून सुरुवात होतो। इथे गाडी पार्किंगची सोय आहे आणि स्थानिक लोक मार्गदर्शनही करतात। आता या किल्ल्याचा ट्रेक सोप्या आणि ते मध्यम श्रेणीतील आहे आणि नवशिक्क्यांसाठी एकदम योग्य असा ट्रेक आहे। पावसाळ्यात मात्र थोडा घसरडा होतो। गडाचे दगडी पायऱ्या, नैसर्गिक वाटा आणि दोन्ही बाजूनी हिरवाई पाहून साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये वर पोहोचता येतं। वर पोहोचल्यावर आपल्याला दिसतं भक्कम प्रवेशद्वार। हे प्रवेशद्वार अजूनही शिवकालीन स्थापत्याची साक्ष देत उभं आहे। आजही त्या दगडांमधून इतिहास बोलताना जाणवतो आहे। किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, काही लहान गुहा दिसून येतात, ज्या काळातील जीवन पद्धतीची ओळख करून देतात। आणि मित्रांनो, शिखरावर पोहोचल्यावर जो नजारा दिसतो ना, तो शब्दात मांडणं खरंच कठीण आहे। गडावरून दिसणारे पवना धरण, लोहगड, विसापूर, तुंग आणि पावळचा संपूर्ण असा परिसर एकदम स्वर्गमुख आहे। खरं सांगू मित्रांनो, तिकोना किल्ला म्हणजे फक्त ट्रेक नाही आहे, तो म्हणजे इतिहास, निसर्ग आणि शिवप्रेरणा यांचा संगम आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शोध प्रवासाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।